चला विनंती करतोय वेताळ कोपर आपलं क्षेत्ररक्षक सजवून घ्या, कारण फलंदाजाची प्रथम क्रमांकाची जोडी मैदानामध्ये आलेली आहे. तर अल्पेशची ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे आणि खूप चांगला नियम आहे, कारण क्रिकेट हे ड्रेसिंगमध्ये असलं तरच चांगलं दिसते आणि चेसिंगमध्ये असलं तरच एकदम चांगल्या पद्धतीने पूर्ण होते. तर चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी आहे या स्पर्धेसाठी, याची नोंद सर्व खेळाडूंनी घ्यायची आहे आणि सर्व खेळाडू देखील खूप चांगल्या पद्धतीने नियमांचं पालन करतायत. BCA भिवंडी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही मान्यताप्राप्त क्रिकेट स्पर्धा आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने नियमांचं पालन सर्व संघांच्या माध्यमातून केलं जाते. तर मी खरंच सर्व संघांचं अभिनंदन करतोय की तुम्ही या असोसिएशनचा भाग आहात. तर सर तुमचा एक सन्मान बाकी आहे, प्लीज सर, सन्मान बाकी आहे. मिस्टर किरण ठाकरेजी प्लीज या, प्लीज येस, ओके. चला प्लीज रिक्वेस्ट टू यू, 20 मिनिटांचा कालावधी तुम्हाला देण्यात येईल, पंचांच्या माध्यमातून सूचना करण्यात येईल, जसा पहिला चेंडू डिलिव्हर करण्यात येईल. रिक्वेस्ट टू यू विता कोपर, तुम्हाला 20 मिनिटांमध्ये एक डाव कंप्लीट करावा लागेल. तुम्हाला समय सूचक राहावं लागेल, कारण ही मोठी स्पर्धा आहे. एका दिवसात 12 संघ खेळत आहेत आणि दिवसातून आम्हाला 2 संघ सुनीलजी बाहेर काढायचे आहेत. तर त्यासाठी तुमचं वेळेचं बंधन खूप महत्वाचं आहे. जरा हे मैदान शहराच्या किंवा गावाच्या खूप अलीकडे पलीकडे असल्या कारणाने तितके प्रेक्षक देखील या मैदानात उपस्थित नाहीयेत, पण मात्र युट्यूबवरून खूप चांगले प्रेक्षक वर्ग आम्ही जमवण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. पुरुषोत्तम एंटरप्राइजेस व दिवा स्पोर्ट्स दिवा आयोजित BCA चॅम्पियन्स ट्रॉफी 2020 मध्ये सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. आणि मान्यवर जास्त संख्येने उपस्थित असतील, कारण पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हा संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहेत. आशा असतील, अपेक्षा असतील, सदिच्छा असतील, शुभेच्छा असतील. ते लेट सी कोण चांगला खेळ करतो या महत्वपूर्ण सामन्यामध्ये. स्ट्राईकवर बॅट्समन असेल अजय आणि नॉन स्ट्राईकला असेल, स्ट्राईकला असेल कृपेश आणि नॉन स्ट्राईकला असेल सुमित. कृपेश आणि सुमित ही फलंदाजांची प्रारंभिक जोडी मैदानात खेळताना पाहायला मिळते आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय महेंद्र. एक गाव आहे पाहुणा आणि एक संघ आहे घरचा घरचा आणि पाहुणा. आता कसं कॉम्पिटिशन रंगते हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण आदररित्या खूप चांगलं करतो आम्ही, आगरी कोळीचा आपला समाज आहे, तर आदररित्या चांगलं करतो. पण क्रिकेटच्या खेळामध्ये तसं नाही होणार. क्रिकेटच्या खेळामध्ये मात्र तुमचा खेळ जर चांगला असेल तरच तुम्ही जिंकाल. आणि पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दिवा संघाचे कट्टर समर्थक मिस्टर अजय पाटील हे व्यासपीठावर उपस्थित आहेत, तर त्यांच्या शुभेच्छा देखील असतीलच. पाहूया शुभेच्छाचा स्वीकार करतायत का पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दिवा संघाचे खेळाडू. गोलंदाजी मार्कवर आहे महेंद्र. चला महेंद्र, तुमचा 20 मिनिटाचा कालावधी स्टार्ट होतोय. आम्ही आता 20 मिनिटांपर्यंत तुम्हाला 4 षटकाचा खेळाडू सामना खेळण्याची अनुमती देतोय पंचांच्या मार्गदर्शनाने. स्टार्ट. आलेल्या सर्व मान्यवरांचं, प्रेक्षकांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय, हृदयाच्या अंतकरणापासून स्वागत करतोय, कारण तुमच्या सहकार्याने मात्र खूप चांगलं काम करतायत पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दिवा आणि दिवा स्पोर्ट्स दिवा संघाचे सर्व खेळाडू. महेंद्र राईट आर्म ओव्हर, फुल टॉस होता, गॅपमधून निघून जाईल, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावाचा कॉल, चांगलं बॅकअप, चांगलं गॅदर, फक्त एकच मिळेल. फुल टॉस होता आणि मला तर असं वाटते आमिष दाखवणारा चेंडू होता, कारण डीप मिडमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता आणि आमिषाला बळी न पडता फक्त मैदानाच्या समतल हा ड्राईव्ह कंप्लीट केला जातोय आणि एक धाव म्हणजे या धावफलकाची सुरुवात होते. क्षेत्ररक्षण बदललं जाते, कारण डावकुरे हाताचा फलंदाज स्ट्राईकवर आहे, तो म्हणजेच सुमित. ऑन साईडला 5 क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेले आहेत, ऑफ साईडला 4 क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षकांचा आढावा घेतला तर शॉर्ट फाईन लेग, त्यानंतर डीप स्क्वेअर लेग बदलण्यात आलं. आता डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षण केलं, शॉर्ट स्क्वेअर लेग, त्यानंतर लॉंग ऑन आणि मिड ऑन असं क्षेत्ररक्षक ऑन साईडला तैनात केले गेले. ऑफ साईडला 4 क्षेत्ररक्षक, 30 सर्कलच्या आतमध्ये 4 क्षेत्ररक्षक ऑफ साईडला आहेत. महेंद्र राईट आर्म ओव्हर द विकेट, अँगल बनवून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न झाला होता, पुन्हा एकदा रनअप चुकतोय, मागे येऊन परत स्टार्ट पॉईंटकडे जावं लागेल. धावसंख्या 1 झाली. स्ट्राईकवर सुमित आहे, डावखुरा फलंदाज, खूप वेळानंतर डावखुरा फलंदाज पाहतोय. हो हो, खोलबट्यापत्ता चेंडू होता, चिप करण्याचा प्रयत्न, मिडॉचा क्षेत्ररक्षक चुकतोय, पण सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल स्वीकारतोय, बाद होतोय फलंदाज सुमित. शून्यावर बाद झालाय. भोपळा ही न फोडता परत जातोय फलंदाज सुमित आणि सुमितची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज जातोय विकी मात्रे, जो धनेश 11 संघासाठी शहरी क्रिकेट खेळतोय आणि खूप चांगल्या पद्धत रन मशीन ऑफ भिवंडी या नावाने सुप्रसिद्ध विकी मात्रे आपल्याला
खेळपट्टीकडे जाताना पाहायला मिळतात आणि प्रेक्षकांची संख्या देखील हळूहळू वाढत चाललेली आहे, कारण घरचा संघ आहे आणि घरच्या संघाचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी, उत्साह वाढवण्यासाठी मात्र मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित आहेत. आदरणीय सन्माननीय तेजाभाई यांचं देखील आगमन झालं आहे, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. उजव्या त्याचा फलंदाज कृपेशसाठी, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज महेंद्र कमबॅक करतोय. गडी बाद केलाय ते म्हणजेच सुमितचा. यावेळेस ओव्हर पिच होता, लॉफ केलाय, चेंडू वर येतो म्हणजेच डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. एक दमदार शॉट पाहिला आणि मनीष पाटील या फटक्याने जिथं आत्मविश्वास वाढवणार हा शॉट खेळला गेलं कृपेशच्या बॅटमधून. येस, त्याच्यासोबत त्याने समोरील फलंदाजाचा आत्मविश्वास देखील वाढवण्याचं काम केलंय, कारण समोरील फलंदाज हा फ्रेश बॅट्समन आहे. धावसंख्या झाली ते म्हणजे 4. यावेळेस चार्ज केलंय, खूप चांगलं एलिव्हेशन, तितकीच चांगली ताकद, खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला मिड विकेट सीमारेषा पार केलंय. 6 धावांचा षटकार खेचलाय. धावसंख्या झाली ती म्हणजेच 11. ट्रिपल एस केबल नेटवर्कच्या प्रतिनिधीला विनंती करण्यात येते की आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा, कारण ही केबल नेटवर्कला थोडासा त्रास झालेला आहे. तर विनंती करतो ट्रिपल एस केबल नेटवर्क जे आमचे लाईव्हचे देखील पुरस्कर्ते आहेत, त्यांनी प्लीज आमच्या आयोजकांची भेट घ्यायची, आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. दरम्यान एक षटकार आलाय 6 धावांचा. धावसंख्या झाले 11. स्ट्राईकवर असेल, कृपेशच्या बॅट मधून देखणा फटका येतोय, चेंडू जातोय मिड विकेट सीमारेषा पार. दणदणीत खणखणीत षटकार. तर 200चा आकडा पार होईल, पण दरम्यान 190 षटकार पार झालेले आहेत. आदरणीय सन्माननीय श्रीयुत केतन म्हात्रेजी यांचं आगमन झालंय, त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. VIP डाईसवर खूप चांगला रेकॉर्ड अल्पेश गायकवाड आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. वाईड बोला, विकेट्स बोला, षटकार बोला, चौकार बोला, हायेस्ट पार्टनरशिप बोला, इनिंगमध्ये जास्तीत जास्त धावा, निच्चांक बोला, या सर्व रेकॉर्ड्स आमच्यापर्यंत पोहोचवले जात आहेत मिस्टर अल्पेश गायकवाडकडून. धावसंख्या झाली ती म्हणजेच 17 धावा, 17. कृपेश यावेळेस मात्र पॅरल टू द ग्राउंड स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न झाला होता, पण मात्र डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न हा ना करता करता फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरकून 18 या आकडा जाऊन पोहोचते. 18 रन्स. पहिल्या षटकाची यशस्वी समाप्ती, 18 धावांचं योगदान. खूप जास्त वेगाने धावफलक पुढे सरकवलाय मिस्टर कृपेश याने. आणि जेव्हा गडी बाद झाला होता तेव्हा सुमित जेव्हा बाद झाला तर वाटलं होतं की थोडासा दबाव घेईल स्वतःच्या संघावर स्वतःवर, पण मात्र कृपेशने संघाला दबावातून बाहेर काढण्याचं काम केलंय. संघाची एक सन्मानजनक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. एक षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद, 18 धावा. ट्रिपल एस केबल नेटवर्कचे जे समर्थक असतील किंवा कर्मचारी असतील, प्रतिनिधी असतील, त्यांना विनंती करतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. केबल नेटवर्किंग मध्ये थोडासा प्रॉब्लेम येतोय, तांत्रिक दुरुस्ती करायची आहे. नवीन षटक हाताळण्यासाठी जबाबदारी स्वीकारतोय तो म्हणजेच गोलंदाज रोशन. पहिले षटक हाताळलं होतं महेंद्रने, अनुभवाचा वापर केला. पहिल्या चेंडूवर 1 धाव आली, त्यानंतर गडी बाद केला, त्यानंतर चौकार आला, 2 षटकार आले आणि त्यानंतर मात्र पूर्णपणे पकड मजबूत केली पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दिवा या संघाने. आता गोलंदाजी मार्कवर रोशन येतोय आणि त्याला मात्र आता संघाचं नाव रोशन करावं लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये थोडासा मार बसला आहे. सुमार दर्जाची कामगिरी झाली आहे गोलंदाज महेंद्रेकडून. आता ती कामगिरीचा स्तर उंच पाहावा लागेल गोलंदाज रोशनला. यावेळी उजव्या यष्टीच्या बाहेरून टप्पा हाताळण्याचा प्रयत्न झाला होता, पण पंचांच्या माध्यमातून वाईडचा इशारा येतो. 1 धावांची वाढ. धावसंख्या झाली आहे 19 धावा, 19 रन्स. स्ट्राईकवर बॅट्समन असेल तो म्हणजेच विकी. या सामन्यामधून जो संघ विजेता होईल
तो खेळेल डुंगे या संघासोबत, अशी सूचना आमचे मिस्टर सुनील पवार आणि आयोजक करतायत. या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो डुंगे संघासोबत खेळेल, अशी माहिती सुनील पवार सर आणि आमचे आयोजक देत आहेत. तर डुंगे संघाने तयार राहायचंय. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या झाला 19 धावा. खूप चांगला डॉट आपल्याला मैदानात पाहायला मिळाला गोलंदाज रोशन कडून. पुन्हा एकदा जो पहिला चेंडू डिलिव्हर केला गेला होता तशीच पुनरावृत्ती पाहायला मिळते. थोडासा वाईट ठेवला जातोय, उडवी अशी थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय, पण तो प्रयत्न करताना तुम्ही यशस्वी व्हालच, 100% तुमचं योगदान असेलच असं नाहीये प्रत्येक वेळेला, कारण त्यासाठी खूप जास्त सरावाची अपेक्षा असते सर्व खेळाडूंकडून. धावसंख्या झाले 20 रन्स. यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने बॅट अँड बॉल मध्ये बॅट अँड पॅड मध्ये चेंडूला वळवला मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. बॉटम हँडचा चांगला वापर, षटकार. थँक्यू स्वप्नील पाटील, लावण्या डीजे. धावसंख्या झाले ते म्हणजेच 26 धावा, 26 रन. काय कमालीचं प्रदर्शन दोन्ही संघातले खेळाडू करते आहेत. तर कभी तुम्हारी तो कभी हमारी, बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी कभी हमारी असं मैदानात पाहायला मिळते. कारण आता या षटकाराने पुन्हा एकदा सन्मानजनक अवस्थेत जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच पुरुषोत्तम हायवे दिवा हा संघ. स्ट्राईकवर असेल कृपेश, इनसाइड एज लागते, यष्टेशाकडे चेंडू जातोय. धावचीची संधी होती, चांगलं कॉलिंग मी म्हणेन. मी कौतुक करून विकीचं अनुभव आहे, कारण त्याला माहित होतं डेंजर एंडला तो असेल आणि त्यामुळे लागलीच त्यांनी थांबवलंय. आणि अनुभवातूनच या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतात. तुम्ही मैदानाच्या बाहेर असून तुम्ही ही गोष्ट साध्य करू शकत नाही. तुम्हाला खूप सारे सामने खेळावे लागतात, तुम्हाला खूप साऱ्या स्पर्धा खेळाव्या लागतात. तेव्हाच मात्र असे वेळेला तुम्ही समोरील फलंदाजाला थांबवू शकता. धावसंख्या झाली 26 धावा. गोलंदाजी मार्क पुन्हा एकदा रोशन. पिच होता, मिस टाइम होतोय. क्षेत्ररक्षक वेगाने धावून येत आहेत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाऊन लँड होतोय. दरम्यानच्या कालामध्ये 2 धावांचा कॉल. धावचीची संधी कदाचित डिरेक्ट झाला असता तर धावचीच्या स्वरूपात बाद झाला असता फलंदाज कृपेश. धावसंख्या दोन्ही पुढे सुरू आकडा गाठते म्हणजेच 28 धावा. अनिल म्हात्रे यांच्याकडून शुभेच्छा आल्या, जो 40+ खेळाडू आहेत त्यांच्याकडून कोपर संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. थँक्यू. आणि कोपरचेच आहेत, कोपरना शुभेच्छा दिल्यात अनिल म्हात्रे यांनी. व्हेरी गुड. बघा ही स्पर्धा किती ठिकाणी पाहिली जाते, प्रत्येक भिवंडीच्या परिसरामध्ये कानाकोपऱ्यामध्ये ही स्पर्धा पाहिली जाते. फुल टॉस आहे, लॉंग क्षेत्रात कुठला क्षेत्ररक्षक नाहीये. फायदा उचललाय, चेंडूला वळवलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. घेऊन येते गोलंदाजी मार्कवर रोशन. यावेळेस पुन्हा एकदा ओपी, चांगलं एलिव्हेशन, मास्टर स्ट्रोक बाय मिस्टर कृपेश, षटकार. मोठ्या संख्येने जात आहेत, पण भाविक भक्तांना एकच सांगेन, सामाजिक अंतर राखा. भावनांमध्ये मात्र तसं विसरून जाऊ नका, कारण कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही कमी झालेला नाहीये. 38 धावा धावफलक पाहायला मिळतात पुरुषोत्तम हायवे दिवा संघाच्या आणि 36 धावा या कृपेशच्या आहेत. तर सुनीलजी काय म्हणाल? 2 वाईड आहेत आणि 36 धावा कृपेशच्या. एक हाती किल्ला त्यांनी लढवण्याचं काम केलेलं आहे, आपल्या संघासाठी चांगलं योगदान दिलंय. आणि आता मात्र धावसंख्येचा विचार केला 38 धावा, चांगली धावगती राखली. 19ची धावगती आहे. चांगलं एव्हरेज, चांगल्या पद्धतीने खेळत आहेत, चांगल्या स्ट्राईक रेटने खेळत आहेत फलंदाज कृपेश आपल्या संघासाठी. धावसंख्या झाली ती म्हणजेच 38 धावा, 38 रन्स. निश्चित कुरपेश यांच्याबद्दल एवढंच सांगेल की एक अप्रतिम सलामीचा फलंदाज म्हणून ज्यांनी कमी कालावधीमध्ये एक मोठी छाप सोडली आपल्या संघाच्या माध्यमातून. एक चांगला दर्जेदार हा फलंदाज पाहतोय आपण. काय अप्रतिम अप्रतिम फटकेबाजी पाहतोय तिच्या बॅटमधून. नाबाद जर पाहिला पण खेळपट्टीवर 11 चेंडूमध्ये 36 धावावर नाबाद आहे. आणि या स्पर्धेतलं पाहतोय की दुसरं अर्धशतक म्हणजे स्वतःचं पहिलं आणि स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक पूर्ण करेल काय इथं मात्र कुरपेश.
वैभव गोलंदाजी मार्कवर पंचांच्या उजवीकडून. यावेळेस मात्र खूप चांगल्या पद्धतीने बॉडी लँग्वेज पाहायला मिळाली. ती पूर्ण असं स्ट्रेच झाले होते आणि कव्हरच्या दिशेने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झाला. व्यवस्थित समन्वय झाला नाहीये. एक धाव मिळेल. धावसंख्या झाली ती म्हणजेच 39 धावा. जर आपण कृपेच्या फलंदाजीचा विचार केला तर ओव्हर पिच बॉलला खूप चांगल्या पद्धतीने एलिव्हेट करण्याचं काम करतात. खूप चांगलं टायमिंग, खूप चांगली पॉवर जनरेशन आणि त्यामुळे प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे. आणि कृपेश जे कर्णधार आहेत त्याच्या माध्यमातून एक देखणी फलंदाजी पाहायला मिळते सर्व समर्थकांना आणि अनुभवत आहेत पुरुषोत्तम हायवे दिवाचे सर्व खेळाडू. धावसंख्या झाले 39 धावा, 39. धावसंख्या खूप आव्हानात्मक होईल वेता कोपर संघासाठी आणि नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय कदाचित चुकीचा ठरतोय या क्षणाला. फुल टॉस आहे, वळवलाय तर म्हणजेच लॉंग लेग सीमारेषा पार. पंचांचा इशारा, षटकार. बाईकचा ग्लास कॉमेंट्री बॉक्समध्ये येतोय. कृपया करून आपण ते बाईक चे ग्लास फिरवायचे पाठीमागं. पुन्हा एकदा वैभव गोलंदाजी मार्कवर राईट आर्म अराउंड. यावेळेस देखील स्लॉट मध्ये होता, रडार मध्ये होता, दाखवलंय डीप मिड विकेट सीमारेषा पार, षटकार. अजून 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 हा हा बरोबर, एक्झॅक्टली, थँक्यू. धावसंख्या झाले संघाची सांघिक ती म्हणजेच 51 धावा संघाची धावसंख्या आणि 48 धावांवर खेळतोय कृपेश. अर्धशतक कंप्लीट होईल का? 13 चेंडूमध्ये 48 धावा पूर्ण केल्या आहेत. आपल्या संघासाठी चांगलं योगदान आणि खूप चांगल्या पद्धतीने बॅट अँड पॅड मधला चेंडू होता. मनगडा चांगला वापर आणि अशा पद्धतीने क्षेत्ररक्षण चुकते. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि अशा पद्धतीने दिमाखामध्ये अर्धशतक पूर्ण केलं जातंय कृपेश कडून. प्लीज बॅट उंचावून आमच्या मान्यवरांना अभिवादन करायचं, कारण तुमच्याकडून एक चांगली फलंदाजी झाली आहे पुरुषोत्तम दिवा संघासाठी. अनिकेत, कुठली शंका नाही. अप्रतिम अप्रतिम म्हणजे 14 चेंडूमध्ये 57 धावाचा पल्ला पार केलाय आणि या स्पर्धेतला पाहतोय आपण दुसरं अर्धशतक. पहिलं अर्धशतक ज्यांनी पटकावलं होतं पवनपुत्र वडपे संघाचा अक्षयच्या नावावर हायस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर आहे आणि इथं मात्र काय अप्रतिम फटकेबाजी करतोय कृपेश. पुन्हा एकदा कृपेश सज्ज. यावेळेस फटका चांगला आहे, एकदम देखणा स्ट्रोक आहे. 1 बाउंड चेंडू अडवला जाईल लॉंग अपला, 1 धाव मिळेल. चांगली फेकी, चांगलं गॅदर आणि या 50 धावा पूर्ण केल्याबद्दल नेहमीच दिवासपूर दिवा संघाचे खंदे समर्थक आणि आयोजकाच्या माध्यमातून दादांचं मोलाचं सहकार्य असतोय. आदरणीय सचिन दादा मातेसाहेब यांच्याकडून कुरपेसाठी रोख रक्कम 500 रुपये दिल्या जाईल. याच दरम्यान आदरणीय सन्मान्य पुरुषोत्तम म्हात्रे देखील आले आहेत आणि असं वाटलं होतं कुठेतरी कामासाठी गेले होते, पण संघाची फलंदाजी बघून पुन्हा एकदा मैदानावर परत आलेले आहेत आणि आता मात्र संघाची सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजेच 53 या आकड्यावर. 54. यावेळेस अपील उचलून धरतंय आणि विकीला परतावं लागेल पायचीच्या स्वरूपात. विकेट डाऊन. धावसंख्या 54 झालेली आहे आणि खरंच विकी मात्रेंचं मी कौतुक या गोष्टीसाठी करेन, कारण कृपेशच्या बॅटमधून धावा येत होत्या म्हणून स्वतः रन मशीन असून सुद्धा ते नॉनस्ट्राईक एंडला थांबून राहिले. आणि जी एक चांगली रणनीती म्हणता येईल आणि एक महान फलंदाज हे ज्या खासियत असते, वैशिष्ट्य असते मनीष पाटील, जेव्हा एक युवा फलंदाज चांगली फटकेबाजी करतोय त्याला वारंवार स्ट्राईक देणे आणि हेच पाहायला मिळालं. कारण की पाहतोय आपण की धावसंख्या जर पाहिली आपण धावफलकावर पुरुषोत्तम एंटरप्राइज या संघाची एकूण संघाची धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावर 54 आणि त्यामधून जर पाहिलं आपण कृपेशच्या नावावर 51, म्हणजे काय एक ताबडतोब आणि विध्वंसक फटकेबाजी पाहायला मिळाली. फक्त आणि फक्त 3 धावा दुसऱ्या फलंदाजा आणि स्वतःच्या 51 धावावर नाबादायक खेळपट्टीवर कृपेश. 3 षटकानंतर धावसंख्येचा जर आपण आलेख पाहिला तर आलेख जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 54 या आकड्यावर. 18ची धावगती आहे आणि जर याच धावगतीने खेळ राहिला तर 75 धावा पूर्ण होऊ शकतील
आणि एक चांगला कॉन्टेस्ट पाहायला मिळेल. कोपर संघाच्या फलंदाजीबद्दल काय सांगाल सुनील सर? आणि जिथं कोपर संघाला सुद्धा आपण जास्त वेळेस मैदानावर पाहिलं नाही आणि त्याच्या संघाने सांगितलं की आमचा नौका संघ आहे आणि खूप कमी कोचिंग टुर्नामेंटमध्ये सहभाग नोंदवतोय आणि ज्या प्रकारे ओपनिंग दिलं होतं की एक टफ फाईट करेल, आत्मविश्वास खूप मोठा आहे आणि कुठल्याही खेळाडूकडे जर आत्मविश्वास चांगला असेल त्याची धम्मक खेळपट्टीवर पाहायला नक्कीच मिळणार आहे. खूप छान सुनील सर. नक्कीच आत्मविश्वास खूप महत्त्वाचा आहे. अनुभव तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला आत्मविश्वासाचा फायदा घ्यावा लागतोय आणि विचारता कामा नये जय दुर्गा सुरई संघाने देखील एक हाय टार्गेट सामना जो होता तो चेस डाऊन केलेला आहे याच मैदानावर आजच्या सकाळच्या सत्रामध्ये. तर काही मैदानामध्ये पॉसिबल आहे जर तुमच्याकडे आत्मविश्वास आणि तुमचा खेळ चांगला असला तर मात्र तुम्ही देखील या कठीण परिस्थितीमधून बाहेर येऊ शकाल. नवीन षटक हातातोय गोलंदाज यतीन. यावेळेस फटका फसलाय, मागचा क्षेत्ररक्षक येतोय, शॉट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चुकतोय आणि मात्र ही कदाचित घोडचूक ठरू शकेल कारण कृपेश सारख्या आक्रमक फलंदाजाचा हा झेल होता. कमबॅक करण्याची संधी होती. आणि जिथं येणाऱ्या काही चेंडूमध्ये ही चूक खूप महागडी ठरेल काय कोपर संघासाठी, कारण की ऑलरेडी पाहिलं जर आपण धावपलकावर खूप जास्त धावसंख्या पाहतोय. धावपलकावर जवळपास 55 धावा पूर्ण झाले, तर अजून या षटकातले पाहतोय की शेवटचे 5 चेंडू टाकायचे बाकी त्या डावातले आणि किती धावापर्यंत मदल मारू शकेल पुरुषोत्तम इंटरप्राइजेसचा दिवा हा संघ. यतीन लेफ्ट आर्म ओव्हर आडव्या बाजूने खेळलं जातंय. बॅट्समन अजय कडून चेंडू वळतोय तो म्हणजे स्क्वेअर लेग सीमारेषा पार, सॉरी मिडविकेट सीमारेषा पार, चौकार. अजयचं कौतुक का करेन कारण हा अजयची देखील उंची आपण पाहिली सुनील पवारजी तर यांची उंची देखील कमी आहे पण त्यांच्या माध्यमातून नेहमीच देखणे स्ट्रोक्स अनुभवायला मिळते आहेत. तर तुम्ही खासदार चषक पाहिला असेल, तुम्ही देखील असाल देखील, तेव्हा फायनलमध्ये सर्वात चांगली फलंदाजी अजय यांनी केली होती. 17 धावांची खेळी त्यांच्या माध्यमातून झाली होती. कदाचित त्यांच्यामुळे त्यांचा संघ विजयी ठरला होता. आणि चित्र नेहमी जर ट्रम्प कार्ड ठरलेलं आहे दिवा संघासाठी. छोटा बम बडा धमाका म्हणून त्यांना समजलं जाते आणि लिटिल मास्टर ऑफ दिवा गावाचं एक मूर्ती लहान पण कीर्ती खूप महान आहे आणि दाखवलंय की मला हे सगळे कॉमेंटेटर असं का म्हटलं जाते, त्याचं उत्तर त्यांनी बॅटने दिलंय. धावसंख्या झाली ती म्हणजेच 59 डावा अजयसाठी गोलंदाजी मार्कवर यतीन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा बॅटच्या टोला लागतोय की बोल्ड होतोय. लेट्स वेट फॉर अंपायर सिग्नल. बोल्ड आउट. यष्ट्या उद्ध्वस्त झालेल्या आणि मात्र अजयला परतावा लागेल. चांगला चेंडूची हाताळणी केली होती. खोलवटपदा चेंडू होता आणि त्यानंतर मात्र यष्ट्यांचा वेध घेतला जातो आणि परतावं लागतंय मिस्टर अजयला. धावसंख्या झाले ती म्हणजेच 59 या आकड्यावर. आणि सुनील सर हा ब्रेक थ्रू असेल का? कारण महत्त्वपूर्ण फलंदाज अजय होता. कृपेश एक झेल सुटली होती पण कृपेश मात्र सुखरूप आलाय पण अजय बाद झालाय. हे हा ब्रेक थ्रू असेल का वेताळ संघासाठी, वेताळ कोपर या संघासाठी? आणि चित्त इथं मात्र मी तर म्हणेन की ब्रेक थ्रू मिळालंय खरं, पण अजून एक जमेची बाजू कोपर संघासाठी की डेंजरस फलंदाज नॉन स्ट्राईकला आहे आणि कारण की त्रिफळाची बाद झाला तर स्ट्राईकला संधी येण्याची संधी मिळाली. नॉन स्ट्राईकला थांबू नये आणि स्ट्राईक किती चेंडूवर मिळेल कृपेशला हे पाहायचंय. यतीन. हो, पुन्हा एकदा आश्चर्यकारक चेंडू हाताळला गेला होता खूप चांगल्या पद्धतीने. सर्वात महत्त्वाचं काय आहे सुनील सर, स्ट्राईक रोटेट नाही झाली आहे. हा चेंडू निर्धाव सुद्धा झालाय आणि स्ट्राईक रोटेट सुद्धा नाही झाले आणि कृपेशला स्ट्राईकवर आणण्याचे जे निरर्थक प्रयत्न मैदानात पाहायला मिळतात. धावसंख्या 59 झाले, 59 रन्स. पण मनीष पाटील इथं मात्र आपण कृपेशचं कौतुक करतोय, योग्य आहे, पण त्याबरोबर यतीन यांचं सुद्धा कौतुक करायला पाहिजे. ज्या प्रकारे या षटकामध्ये मारा करतोय यतीन नावाचा गोलंदाज अंतिम हाणामारीच्या षटकामध्ये थांबून ठेवलंय दिवा संघाला. नो डाऊट खूप चांगली गोलंदाजी करतोय आणि हा 5वा चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताळला जातोय. लाईन लेंथ टप्पा खूप चांगला आहे. रिलीज पॉईंट व्यवस्थित. धाव घेण्याचा प्रयत्न देखील खूपच पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे आणि मनशांती असायला हवी. जेव्हा स्लॉग ओव्हर असते आणि धावा जास्त झालेल्या असतात तेव्हा स्वतःच्या मनावर नियंत्रण असणं खूप महत्त्वाचं आहे आणि नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज यतीनकडून. 5 चेंडू डिलिव्हर करून झालेले आहेत आणि आतापर्यंत फक्त 4 धावा खर्च केल्यात, 5 धावा खर्च केल्यात यतीनने आणि धावसंख्या सांघिक झाले 59. आडव्या वाट्याने खेळलं जाते. चेंडू वळतोय तो म्हणजेच फॉरवर्ड मिड विकेट क्षेत्रामध्ये सीमारेषेच्या बाहेर जातोय. पंचांच्या माध्यमातून 4 धावांचा इशारा येतोय आणि 4 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 63 या आकड्यावर आणि जिंकण्यासाठी 64 धावांची आवश्यकता असेल वेताळ कोपर या संघाला. पाहू शकता आपण अंतिम चेंडूवर काय एक अप्रतिम हा दर्जेदार चौकार मारलाय ॲडव्होकेट प्रतिमेश यांनी. ज्या प्रकारे पाहिलं की मिडविकेट एरियाकडे खाली क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्रामध्ये चेंडूला टर्न केलंय अफलातून.
चौकार वसूल केले आणि या चौकाराने जर पाहिलं आपण धावसंख्या 63 आणि सेफ कारिवली त्यांनी देखील व्हीआयपी डाईसवर यायचं. त्यांच्यासोबतच आदरणीय सन्मान्य जितेंद्र पाटील डुंगे यांना देखील विनंती करतो व्हीआयपी डाईसवर येऊन स्थानापन्न व्हायचंय. तर निश्चित आगमन होतंय एक अतिशय महान व्यक्तिमत्व डोंगे गावाचा आणि 40+ जर म्हटलं तर जितेंद्र साहेबांचं एक महत्त्वपूर्ण योगदान आणि त्याच्या समेत पाहतोय आपण मनीष पाटील भिवंडी क्रिकेट ग्रामीण असोसिएशन कमिटीचे उपाध्यक्ष आणि क्रिकेटवर ज्यांचं भरपूर प्रेम आहे असे निलमजी नाईक दादांचं आगमन. त्याच्यासोबत पाहतोय आपण जितू दादा यांचं आगमन. एक डॅशिंग अंदाज साहेबांचा नेहमी असतोय. वेलकम, सुस्वागतम. काही दिवसापूर्वीच त्यांच्या निवासस्थानी गेलो होतो आणि आदरातिथ्य काय असते ना सुनील सर, हे त्यांच्याकडून आम्हाला अनुभवायला मिळालं आणि भिवंडीच्या एकूण एक आयोजकांकडून किंवा एकूण एक समालोचकांकडून मला तीच अशी प्रेम मिळते आणि प्रेमाखातीर आपण जगतो असं म्हणू शकतो. आणि आमचे स्कोरर सुद्धा आम्हाला वारंवार खूप चांगले चांगले रेकॉर्ड आमच्यापर्यंत पोहोचवतात. त्याचा एक चांगले ऋणानुबंध बनले आहेत या परिसरामध्ये असं म्हणायला हरकत नाहीये. चला डाव सुरू करायचा मित्रांनो, प्लीज. मी पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दिवा या संघाला विनंती करतो आपलं क्षेत्ररक्षण सुरू लावायचं आणि जसा दुसरा डाव सुरू होईल तुमच्यापर्यंत पोहोचतील ठाकूरपेड्याचा बुलंद आवाज भिवंडी टेनिस क्रिकेट कॉमेंटेटर असोसिएशनचे सदस्य मिस्टर सुनील पवार सर. अनेक अनेक धन्यवाद मनीष पाटील. तर पाहतोय आपण इथं मात्र एक मोठं आव्हान इथं मात्र उभं केलेलं आहे. 64 धावाचं आव्हान. या सामन्यानंतर जो सामना होईल आपण पाहतोय चालू सामन्याचा विजेता संघ आणि प्रतिस्पर्धी डोंगे, त्यानंतर मात्र जरी रांजोली आणि विपक्ष वीरबजरंग कारिवली. म्हणजे मनीष पाटील जर पाहिलं आपण आजच्या दिवसातला पहिल्या फेरीतला शेवटचा सामना जो होणार आहे तो म्हणजे पहिल्या फेरीतला. दुसऱ्या फेरीतले सामने अजून बाकी आहेत. दोन दिग्गज तगडे संघादरम्यान एकीकडे प्रमोद म्हात्रे अँड कंपनी तर दुसरीकडे पाहतोय आपण वीरबजरंग कारिवली. यावर्षी अतिशय भन्नाट फॉर्ममध्ये असलेला संघ आहे. या दोन्ही संघादरम्यान एक जबरदस्त सामना पाहायला मिळेल. तर सलामी जोडी खेळपट्टीवर पाहतोय आपण कोपर संघाच्या माध्यमातून वेताळ स्पोर्ट कोपर यश आणि जतीन अशी ही सलामी जोडी खेळपट्टीवर आहे. एक भलं मोठं डोंगर समोर आहे. हा डोंगर सर करायचं असेल तर आपल्याजवळ आत्मविश्वास खूप काही असेल आणि एका चांगली फटकेबाजी करावी लागेल इथून मात्र सामना जिंकण्यासाठी. आज पाहतोय आपण सकाळच्या स्वतःमध्ये 2 राऊंड जिंकून जयदुर्गा सुरई या संघाने अप्रतिम कामगिरी केली होती. त्यानंतर मात्र पाहिलं की आपण अष्टविनायक ठाकूरपाडा संघ एक अतिशय चांगल्या रंगतदार सामन्यामध्ये मात्र आई गावदेवी स्पोर्ट वडवणूकर संघाचा पराभव केलाय आणि पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. या सामन्यातून कुठला संघ जिंकले पाहिजे आणि त्यानंतर मात्र जो सामना होणार आहे आजच्या पहिल्या फेरीतला शेवटचा सामना जो होईल तो म्हणजे जय हरी स्पोर्ट रांजोली विपक्ष वीर बजरंग कारिवली या दोन्ही संघादरम्यान एक टफ फाईट पाहायला मिळेल. दोन्ही संघाकडे जर तुलना केली अतिशय महान असे विध्वंसक फलंदाज या संघाकडे आहे. तर हा सामना कोण जिंकेल पाहिजे. पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाज सुमित सज्ज होते. समोर डावखुरा फलंदाज जतीन सज्ज होताना. पहिला चेंडू अप्रतिम चेंडू होता. हुक करायचा प्रयत्न पण चेंडू बॅटचा संपर्क होत नाही. एक चांगली सुरुवात इथं मात्र पाहायला मिळते गोलंदाज सुमितच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षण पाहूया आपण पुरुषोत्तम एंटरप्राइजेस संघाच्या माध्यमातून कशा प्रकारे लावल्या गेलं या पहिल्या षटकामध्ये. मिड ऑनला पाहतोय आपण ॲडव्होकेट प्रथमेश, मिड ऑफला राहुल, एक्स्ट्रा कव्हरवर आतिश, कव्हर पॉईंटला एक क्षेत्ररक्षक यास्मता चेंडूला टर्न केलंय खाली क्षेत्रामध्ये गॅप आहे आणि आउटफील्ड खूप छान आहे म्हणजे चेंडू सीमा पार. हा चौकार. एक जबरदस्त फटकेबाजी करावी लागेल इथून मात्र सामना जिंकण्यासाठी वेताळ स्पोर्ट कोपर या संघाला. आणि या चौकाराने मात्र खातं उघडतोय सुमित कुणाल. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये एक जमाना होता दिवा स्पोर्ट दिवा संघाच्या माध्यमातून खूप उच्च कोटीचा हाय क्वालिटीचा क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहिला आपण आणि त्याचा मला अजून एक चेंडू आठवतोय
वडपेच्या ते ऐतिहासिक मैदानावर निश्चित वेळ मिळेल तेव्हा आपण कीर्तिमान रेकॉर्ड सांगणारच आहोत. पण जाऊया आपण या सामन्याकडे. या स्पर्धा चांगला चेंडू आणि याचबरोबर पहिल्या विकेटचं पाहतोय की इथे मात्र पतन होताना कोपर संघाचा पहिला विकेट प्राप्त करतोय गोलंदाज सुमित. क्रमांक 3 वर नवीन फलंदाज पाहतोय आपण खेळपट्टीकडे रवाना होताना महेंद्र. खूप मोठी जबाबदारी घेऊन फटकेबाजी करावी लागेल इथं मात्र पाहतोय आपण. आणि दिवा संघ जेव्हा जेव्हा मैदानावर असतोय सचिन म्हात्रे, कपिलजी म्हात्रे आणि संपूर्ण दिवा संघाची पाठीराखे आणि जयेश म्हात्रे, क्या बात आहे. विसरून चालता येणार नाही. पाहतोय आपण सामन्याचा आनंद घेताना. खूपच चांगलं खेळीमेळीचं वातावरण या दिवा संघाच्या माध्यमातून कित्येक वेळा पाहिलं आपण मित्रांनो. कारण की ज्या भिवंडी ग्रामीणचं एक मोठं नाव केलं या संघाने. यावेळेस पाहता अप्रतिम एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह, अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. थोडासा फंबलिंग होतोय पण त्यापूर्वी मात्र अतिशय वेगात या 2 धावा इथे मात्र पूर्ण करताना पाहतोय फलंदाज महेंद्र. व्यक्तिगत स्वतःचं खातं उघडतोय. संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 6. अतिशय दिवा संघाचा हार्दिक पांड्या म्हणून ज्यांना संबोधला जातोय मिडविकेट रिजनकडे पाहतोय आपण क्षेत्ररक्षण करताना. आणि आतिश यांच्याबद्दल जेवढं बोलायचं तेवढं खूप कमी आहे. कमी कालावधीमध्ये एक मोठी झेप मग कुठले डिपार्टमेंट असो. कुणाल यांची सेकंड कॉपी म्हणून समजले जाते दिवा संघामध्ये. सज्ज होताना गोलंदाज या स्वतः टर्न केल्या चेंडूला हवेत आहे. अप्रतिम अप्रतिम प्रयत्न होता बॅकवर्ड स्कोलिक रिजनकडे. क्षेत्ररक्षक जर पाहिला आपण सिद्धेश, तोपर्यंत मात्र अतिशय वेगात एक धाव इथं मात्र पूर्ण करताना धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जर पाहिली आपण 7. यावर्षी कुणाल जर आपण पाहिलं पुरुषोत्तम एंटरप्राइजेस संघाची बांधणी अप्रतिम आहे. म्हणजे येणारा काळ संघासाठी खूप उपयुक्त ठरेल की नाही हे पाहायचं आहे. संघाकडे किमॅन विकी आहे. लिटिल मास्टर दिवा गावाचा अजय आहे. या स्वतः फुल टॉसिंग फटका आहे. खूप छान असा ऑफ ड्राईव्ह चेंडू लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर फरार होईल. सीमा पार अप्रतिम चौकार. आणि इथं मात्र निश्चित प्रयत्न करायला पाहिजे होतं प्रथमेश याला. मिड ऑफला शरीराच्या दूर जास्त चेंडू नव्हता पण वेगवान फटका होता. निघून गेलाय 4 धावासाठी. धावसंख्येत बदल पाहायला मिळते. धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकताना ती 11. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 64 धावाचं आव्हान स्वीकारताना वेताळ स्पोर्ट कोपरा संघ. भिवंडी क्रिकेट ग्रामीणचा रंग गुलाबी. आपण पाहताय तर BC चॅम्पियन ट्रॉफी या स्पर्धेचे आयोजक पुरुषोत्तम एंटरप्राइजेस व दिवा स्पोर्ट दिवा संघाचे विद्यमान अध्यक्ष कपिलजी म्हात्रे आणि तसेच सचिन म्हात्रे दादा यांच्या माध्यमातून आणि संपूर्ण दोन्ही संघांनी जे आयोजन केलेले अप्रतिम अप्रतिम. नेहमीच दिवा संघाचं आयोजन कुठलंही असो मोठं आयोजन असते आणि एक सफलतापूर्वक असतोय. आणि त्याचा तो संघ इथं मात्र पाहतोय मैदानामध्ये लढत देताना कोपर संघाच्या अगेन्स्ट. तर बादल येतोय. व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून दुसरं षटक टाकण्यासाठी कुणाल जय येतोय. एक चांगला गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे या संघामध्ये आणि तो जय येतोय. सज्ज होताना गोलंदाज जय. पहिला चेंडू काय कडाक फटका आहे. स्वागत चांगलं केलंय या षटकाराने गोलंदाज जय यांचं. काय जबरदस्त शॉट पाहिला आपण. पहिला चेंडू फलंदाज महेंद्रच्या बॅटच्या मधोमध येतोय. जेव्हा चेंडू बॅटमधून निघतो त्यावर छाप पडते षटकाराची. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहते आपण पुढे सरकताना इथे मात्र 17. सामना एवढा सहजासहजी एकतर्फी होणार नाही हेच इथं मात्र सांगतोय क्रमांक 3 वरचा फलंदाज महेंद्र. एक अफलातून चांगली सुरुवात पाहायला मिळाली. 3 चेंडूमध्ये 9 या धावसंख्येवर फटकेबाजी करतोय महेंद्र. सज्ज होताना
यावेळेस पाहता अपरकटचा अंदाज बॅकवर्ड पॉइंटच्या वरतून इनफिल्डच्या वरतून चेंडू मात्र फरार होईल जातोय सीमा पार अजून एक दमदार हा चौकार. ईट का जवाब पत्थर से दिया है इस वक्त कोपर संघाने पाहतोय 64 धावाचं आव्हान स्वीकारताना का एक दमखम अप्रतिम दर्जेदार A1 क्वालिटीची फलंदाजी पाहतोय आपण. महेंद्रच्या बॅटमधून निघणारा हा पहिला चौकार आणि व्यक्तिगत 4 चेंडूचा सामना केल्यानंतर मात्र एक चांगला डाव साकारतोय. 13 या धावसंख्येवर महेंद्र स्वतः आहे आणि संघात धावसंख्या पाहतोय आपण 21. एक जबरदस्त सुरुवात कोपर संघाच्या माध्यमातून. लय भारी फटकेबाजी पाहतोय आपण महेंद्र यांच्या बॅटमधून. गोलंदाज जय सज्ज होताना दूर त्या टोकाकडनं इथून मात्र एक ब्रेक थ्रू अजून मिळून द्यावं लागेल जय याला. पाहतोय आपण मनोज भोईर यांचे सुपुत्र एका कमी कालावधीमध्ये एक चांगली मोठी झेप दिवा संघाच्या माध्यमातून ओढणी लागली आणि आर्यन पाहतोय शॉर्ट फायलिंग सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना पाहतोय. यास पात्र फटका चांगला आहे गॅप शोधून काढता येणार नाही. दिवा गावाचा हार्दिक पांड्या म्हणून ज्यांना ओळखला जातोय आतिश चेंडूर अतिशय वेगात येतोय आणि तोपर्यंत मात्र एका धावेची संधी होती. धावसंख्येत भर पडते धावसंख्या पुढे सरकते ती 22. सामना एकतर्फी होत नाही हे सूचना करतोय फलंदाज महेंद्र. ज्या प्रकारे तुटून पडलाय गोलंदाजावर अप्रतिम फटकेबाजी आतापर्यंत. क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं सिंगल धावा रोखण्यासाठी 4 क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये. बॅकवर्ड पॉइंट शॉर्ट थर्डमॅन फाईन लेग आणि एक्स्ट्रा कव्हरवर पाहतोय सर्कलच्या आतमध्ये स्वतः प्रथमेश क्षेत्ररक्षण करताना. सज्ज होते गोलंदाज जय. यावेळेस पाहता अप्रतिम चेंडू ट्रिप्स करतोय चेंडू बेल्टचा हवेत तर खूप उंच बेल्ट गेली होती आणि एक दे धक्का इथं मात्र. यश हा फलंदाज बाद होतोय. अप्रतिम चेंडूवर इथं मात्र बोल्ड केलं होतं फलंदाजाला. क्रमांक 4 वर नवीन फलंदाज आपण पाहतोय खेळपट्टीवर रोहित. एक चांगली पार्टनरशिप इथून आता करावी लागेल. पाहिला आपण या सामन्यामध्ये काय अर्धशतक अप्रतिम पटकार होता कुरपेशच्या बॅटमधून. एक धमाकेदार अर्धशतक आपण पाहिलंय आणि त्याच खेळीच्या बळावर मात्र एक मोठं आव्हान उभं करताना दिवा हा संघ. याच पाहता काय कडक फटका आहे चेंडूला भिरकावलाय आउट ऑफ पार्क. अजून एक अप्रतिम षटकार. पुढे सरकते ती 28. एक जबरदस्त सुरुवात पाहायला मिळते. 64 धावाचं लक्ष स्वीकारताना वेताळ स्पोर्ट कोपर या संघाच्या माध्यमातून दुसरे षटक मार्गस्थ आहे आणि काय अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळते. रोहित यांनी मात्र पहिल्या चेंडूचा सामना करताना षटकारांनी आपल्या डावाची सुरुवात करतोय आणि संघाच्या धावसंख्येमध्ये आकार देतोय 28 धावा. ऑस्ट्रेलिया ठाकूरपाडा संघाचे खंदी समर्थक तेजाभाई मोठं नाव ठाकूरपाडा गावामध्ये. 28-2 बाद दुसरे षटक प्रगतीपथावर असताना 5 चेंडूमध्ये महेंद्र पातोय 14 धावसंख्येवर. याच पाहता कट करायचं होतं बॅटची मोठी कड घेऊन चेंडू मात्र गली रिजनकडे ट्रॅव्हल होतोय. कुरपेश चेंडूवर येतोय आणि तोपर्यंत मात्र सहज एका धावेची संधी होती रोहित यांच्याजवळ. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय वेताळ स्पोर्ट कोपर संघाची धावसंख्या 64 धावाचं लक्ष स्वीकारताना 2 बाद 29. इथून मात्र सामना जिंकण्यासाठी आमची गुणलेखक अजून आम्हाला माहिती देतील की 12 चेंडूमध्ये 35 असं समीकरण पाहतोय आपण. आलेख पाहतोय किती चेंडू आणि किती धावा बनवायला लागतील इथं मात्र वेताळ स्पोर्ट कोपर संघासाठी. एक छोटासा ब्रेक जाऊया आपण DJ लावण यांच्याकडे या दुपारच्या सत्रामध्ये.
अप्रतिम खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे आणि डोंगे गावचे उद्योगपती एक आदर्श व्यक्तिमत्व जितू दादा यांचं आपण स्वागत आणि सन्मान होताना पाहिलंय. आपण परत जाऊया मात्र मैदानाकडे. 12 चेंडू आणि 35 धावा असं समीकरण. इथून मात्र सामना जिंकण्यासाठी आर्यन येतोय व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून 30 षटक हाताळण्यासाठी. 12 चेंडू 35 असं समीकरण हा सामना जिंकण्यासाठी. भिवंडी क्रिकेट ग्रामीण गुलाबी रंग बीसी चॅम्पियन ट्रॉफी 2020 हा अप्रतिम अप्रतिम आयोजन पाहतोय आपण. या स्पर्धेचे आयोजक म्हणून जी स्पर्धा पाहतोय पुरुषोत्तम एंटरप्राइजेस व दिवा स्पोर्ट दिवा या संघाच्या माध्यमातून. तसेच व्यासपीठावर विराजमान भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष आणि एक अतिशय महान क्रिकेटपटू आणि सध्या 40+ संघाचे एक अप्रतिम दर्जाचा खेळाडू त्यांचा आपण स्वागत आणि सत्कार करूया. मी विकी पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण दादांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. यावेळेस पाहता अतिशय क्लास फ्लिकचा फटका. काय जबरदस्त टायमिंग आहे, शक्ती आहे, चेंडूला भिरकावलाय, षटकार. रोहितच्या बॅटमधून अप्रतिम अप्रतिम. इथं मात्र निश्चित कुणाल काय बोलतील ज्या प्रकारे वेताळ स्पोर्ट कोपर संघाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कम आहे. 64 धावाचं आव्हान आहे पण काय टफ फाईट देतोय, अजून हार मानायला तयार नाहीये. कारण की 30व्या विकेटसाठी एका चांगली पार्टनरशिप करताना महेंद्र आणि रोहितच्या बॅटमधून. आणि जिथं बरोबर अगदी योग्य आपण सांगितलंय पूर्णपणे परिपक्व संघ मैदानात उतरला नाहीये. या स्थितीमध्ये जर पाहिलं आपण नंदू आणि जयेश ही जोडी आपल्याला मैदानामध्ये दिसत नाहीये. पण तरी पण मी तर सांगेन की कोपर संघाचं मनापासून कौतुक करेन ज्या प्रकारे या भल्या मोठ्या आव्हानाचं एक अतिशय चांगल्या तऱ्हेनं यशस्वीरित्या आतापर्यंत पाठलाग करताना पाहतोय. धावसंख्येचा वेग जर पाहिला आपण खूप जास्त आहे. धावसंख्या पाहतोय धावफलकावर तब्बल 35. 11 चेंडू 29 असं समीकरण. काय जबरदस्त शॉट खेळल्या गेलं होतं. डाव्या आणि मधल्या एस्टोरचा चेंडू होता. फ्लिक केले चेंडूला मनगटी फटका पाहिला आपण 6 धावासाठी रोहितच्या बॅटमधून. आर्यन सज्ज होताना राईट द विकेट. यास पाहता पुल केलेला आहे पॉवरफुल आणि इथं मात्र चेंडू गुल होतोय मिड विकेटच्या वरतून. अप्रतिम दर्जेदार A1 क्वालिटीचा षटकार. कुणाल इथून मात्र एकच म्हणेन दिवा स्पोर्ट दिवा संघाची पाठीराखी जेवढे पण VIP डॅजवर आहे त्या सर्व पाठीराखीचे ऊर्जेची ठोके मात्र या षटकारांनी टकटक धकधक धकधक वाढायला सुरुवात झाली असेल. ज्या प्रकारे इथं मात्र स्थिती पाहतोय का जबरदस्त फटकेबाजी करतोय क्रमांक 4 वर आलेला फलंदाज रोहितच्या बॅटमधून 4 चेंडूचा सामना केलेला आहे आणि त्यामध्ये 3 उडवलंय मोठे फटकेमध्ये षटकार. एक जबरदस्त फलंदाजी पाहतोय. धावसंख्या जर पाहिली आपण धावफलकावर 41. अजून सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 23 धावेची आवश्यकता आहे. चिंतेचं वातावरण पाहतोय आपण. इथं मात्र दिवा स्पोर्ट दिवा संघाच्या प्रत्येक खेळाडूवर ज्या प्रकारे रोहित आणि महेंद्र ही जोडी एक अप्रतिम अप्रतिम फटकेबाजी आपण पाहतोय. क्रिकेट आहे, काही पण होऊ शकते. कुठल्या संघाला कमी लेखून चालता येत नाहीये आणि याचं एक उत्तम उदाहरण पाहिलं आपण. चांगली धावसंख्या उभी केली होती त्याचा यशस्वी पाठलाग करताना. फुल टॉस अजून एक धमाका आणि याचबरोबर लागोपाठ 30 चेंडूवर 30 षटकार खेचतोय फलंदाज रोहित. वाटायला लागला आता मात्र कुरपेची जी खेळी साकारली आहे त्या खेळीवर इथे मात्र रोहित आणि महेंद्र ही जोडी पाणी फेरते. काय ज्या प्रकारे या षटकामध्ये अक्षरशः तुटून पडल्या या चेंडूवर या षटकामध्ये फलंदाज रोहित एक जबरदस्त फटकेबाजी आपण पाहतोय रोहितच्या बॅटमधून. सामना जिंकण्यासाठी अजून इथं मात्र पाहतोय की चेंडू शिल्लक आहे ते 9 आणि धावा बनवायला लागेल. इथून मात्र 17. एक जबरदस्त टफ फाईट पाहतोय आपण. वेताळ स्पोर्ट कोपर आणि पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दिवा या दोन्ही संघाच्या माध्यमातून काय जबरदस्त सामना रंगतोय. कोपर विपक्ष दिवा अशी लढत 64 धावाचं आव्हान स्वीकारताना इथं मात्र सांगितलंय खेळपट्टीवर रोहित आणि महेंद्र आहे. काहीच सांगता येत नाही कोण सामना जिंकेल. फुल टॉस पण यावेळेस पात्र हवेत आहे. सुरक्षित असेल काय
सुरक्षित फटका पाहतोय आपण आणि त्यापूर्वी मात्र अतिशय वेगात या 2 धावा पूर्ण करताना फलंदाज रोहित. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जर पाहिली आपण पुढे सरकताना ती आता मात्र 49. काय जबरदस्त फलंदाजी पाहतोय आपण. एका विकेटची इथं मात्र आवश्यकता असेल जर सामना दिवा संघाला जिंकायचा असेल, कारण की इथं मात्र एका चांगली भागीदारी पुढे सरकताना पाहतोय आपण कोपर संघाच्या माध्यमातून. आर्यन राईट द विकेट. फुल टॉस आणि जबरदस्त प्रहार. चेंडूला विरकावलंय. षटकार आणि या धावेची आवश्यकता असेल. काय जबरदस्त फलंदाजी पाहतोय आपण. रोहित क्रमांक 4 वर आला होता. आता पण रोहितच्या बॅटमधून 5वा षटकार आणि एक अप्रतिम दर्जेदार फलंदाजी करताना पाहतोय आपण. 33 धावाची एक मौल्यवान खेळी साकारताना पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दिवा या संघाच्या अगेन्स्ट. कृपेश यांनी जी खेळी साकारली होती त्या खेळीवर इथं मात्र पाणी फेरेल काय. रोहित ज्या प्रकारे इथं मात्र फटकेबाजी करतोय, इथं मात्र अनुभव कम आहे. एक युवा गोलंदाज आर्यन यांचा खरपूस समाचार घेतला जातोय. यावेळेस पात्र फटका फसतोय, कारण की चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि ज्या विकेटची आवश्यकता तो विकेट मात्र प्राप्त करतोय आर्यन. आणि आता मात्र अंतिम षटकामध्ये सामना जिंकण्यासाठी इथून 9 धावेची आवश्यकता. आठवण आली कारण की या पुढचा जो सामना रंगला होता ठाकूरपाडा विपक्ष नवघर या दोन्ही संघादरम्यान स्थिती समान होती. मात्र इथून जो चांगला खेळ तो जिंकेल. वैभव नवीन फलंदाज खेळपट्टीवर. चला पण वेळ कमी घ्या. 6 चेंडू 9 असं समीकरण. इथं मात्र सामना जिंकण्यासाठी एक छोटासा ब्रेक जाऊया आपण डीजे कडे. तब्बल 26 धावा खर्च केल्या आर्यन यांनी आणि आता मात्र अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज दूर अँड टोकाकडनं पाहतोय आपण अजय भोईर. पाहतोय आपण अजय कशा प्रकारे इथं मात्र गोलंदाजी करेल, कारण की 9 धावा रोखायचे आहेत आणि इथं मात्र असं वाटतं की अजून एक संधी आहे कोपर संघाकडे विजय संपादन करण्यासाठी. 6 चेंडू 9 असं समीकरण हा सामना जिंकण्यासाठी. तर खेळण्यासाठी फलंदाजी तर मात्र सज्ज असेल. स्ट्राईकला पाहतोय आपण वैभव. पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी क्षेत्ररक्षण पाहूया आपण वैभवसाठी कशा प्रकारे लावल्या गेलेलं आहे. 4 खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये. एक म्हणजे शॉट फाईन लेग शॉट थर्ड मॅन. मिड विकेट पाहतोय आपण सर्कलच्या आतमध्ये आणि एक्स्ट्रा कव्हर वर कृपेश. अजय रेटामध्ये विकेट सज्ज होते मारा करण्यासाठी. पहिला चेंडू अप्रतिम चेंडू होता. पुढे ससावट जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि पहिल्या चेंडूवर मात्र स्टंपिंग करतोय आणि पहिला विकेट प्राप्त करतो अजय. तर पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केल्यानंतर आत्मविश्वास निश्चित वाढलेला असेल अजय यांचा. 5 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 9 धावेची आवश्यकता. येथून मात्र स्ट्राईक महेंद्र यांच्याकडे किती चेंडूवर स्ट्राईक मिळेल हे पाहायचं आहे आणि कोपर संघासाठी स्ट्राईकवर येणं गरजेचं आहे महेंद्र याला. यश नवीन फलंदाज पाहतोय आपण क्रमांक 6 वर फलंदाजी करण्यासाठी. 5 चेंडू 9 असं समीकरण हा सामना जिंकण्यासाठी. अजय सर्वात मौल्यवान षटक हाताळताना पाहतोय आणि मी तर म्हणेन की अजय याला मी सर्वप्रथम पाहतोय की गोलंदाजी करताना पहिल्याच वेळेस
पाहतोय अजय याला, ज्या प्रकारे पाहतोय की आपण अजय कधी गोलंदाज करत नाही, पण अतिशय महत्वाच्या सामन्यामध्ये षटक हाताळताना पहिलेच चेंडूवर विकेट प्राप्त करतोय अजय भोईर. 5-9 असं समीकरण हा सामना जिंकण्यासाठी. कुठल्याही प्रकारे परिवर्तन नाहीये, तो क्षेत्ररक्षण कायम. त्याच प्रकारे इथं मात्र मारा करेल काय अजय भोईर. 5-9 धावाचं समीकरण सामना जिंकण्यासाठी वेताळ स्पोर्ट कोपर या संघाचं. वेळ कमी घ्या आपण, चला विनंती आपल्याला पण. राईट द विकेट, पुढचा चेंडू. याच पात्रा ड्राईव्ह करायचं होतं, पण मोठी एज घेऊन चेंडू मात्र फ्लाय स्लिप रिजनकडे शॉर्ट थर्ड मॅनवर जातोय जय. जोपर्यंत चेंडू अडवतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण. या एका धावीने संघात धावसंख्या हळूच पुढे सरकते. तर धावफलकावर जर पाहिले आपण 56. सामना जिंकण्यासाठी 4-8 असं समीकरण. सामना एक रंगतदार होईल की नाही पाहायचं, मात्र रंगतदार स्थितीकडे सामना आहे अजून. अजय सज्ज होताना राईट द विकेट, समोर खेळण्यासाठी महेंद्र. सफल झालाय हा फटका पाहतो आपण स्कोरलेक रिजन कडे, आणि इथं मात्र एका टप्प्याने चेंडू मात्र फरार झालाय स्कोरलेक बाउंड्रीच्या बाहेर. सीमा पार चौकार. चेंडू आणि 4 धावा. क्या बात आहे. वेताळ स्पोर्ट कोपर संघ पूर्णपणे वर्चस्व स्थापित करताना सामन्यामध्ये पाहतोय चौकारांनी पूर्णपणे एकदा मात्र सामना कोपर संघाकडे फिरताना आपण पाहतोय. ज्या प्रकारे मनीष पाटील आपण पाहिलं की कोपर संघाच्या संघटनेने सांगितलं टॉस करताना की आम्ही हा सामना जिंकणार म्हणजे जिंकणार, ती भविष्यनिधीची खरी होते काय पाहायचे. ज्या प्रकारे सामना येऊन ठेपलाय इथं 3-4 असं समीकरण सामना जिंकण्यासाठी कोपर संघाला. अजय राईट द विकेट सज्ज होताना. दबाव दिसतोय अजय यांच्यावर, ज्या प्रकारे स्थिती इथं मात्र पाहतोय आपण दिवा संघाच्या माध्यमातून. फुलटॉस वर फटका फसतोय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि अप्रतिम गेल, आणि इथं मात्र फलंदाज फेल. मोठा दे धक्का कोपर संघाला. चेशिंग कंपल्सरी आम्ही वारंवार सांगतोय, कारण की इथून मात्र चेंडू शिल्लक आहे ते फक्त आणि फक्त जर पाहिले आपण 2, आणि सामना जिंकण्यासाठी 4 धावाची आवश्यकता. कुठल्याही स्थितीमध्ये कोपर संघाला सामना जिंकण्यासाठी 4 धावा बनवणं गरजेचं आहे धावफलकावर. 2 चेंडू 4 धावा असं समीकरण. अजय मात्र अप्रतिम षटक हाताळतोय, आणि त्याच्या आयुष्यातले मी तर म्हणेन मनीष पाटील आतापर्यंत ज्या पण काही चुका केल्या असतील इथून मात्र चुका करणं टाळावं लागेल. अजय याला 2 चेंडू 4 धावाची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज खेळपट्टीवर पाहतोय आपण. यतीन नॉन स्ट्राईकला असेल इथे मात्र यश. सामना आवडला असं जोरदार टाळ्या होऊन जातो मित्रांनो. आणि जिथं जबरदस्त सामना पाहतोय आपण 2-4 असं समीकरण. अजय भोईर सज्ज होताना खूप मौल्यवान चेंडू टाकतोय हा आपल्या संघासाठी. यावेळेस पाहता चांगला चेंडू फक्त ऑफ ड्राईव्ह केले, तिथे मात्र क्षेत्ररक्षक सज्ज आहे विकी. एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, आणि इथं मात्र या 2 धावा पूर्ण होताना एक चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 2 धावेची आवश्यकता. एक चेंडू 2 धावा. सामना कोण जिंकेल अजून सांगता येत नाहीये. जो जिता वही सिकंदर. मी तर म्हणेन की इथून खरा विजेता कुठला संघ होईल. एक चेंडू आणि 2 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. चेशिंग कंपल्सरी आहे. वारंवार आम्ही हेच सांगतोय की ह्या 2 धावा करणं गरजेचं राहील कोपर संघासाठी. पण निश्चित आतापर्यंत एक करमणूक आणि कमाल धमाल आपण पाहिली. चांगली फटकेबाजी, अप्रतिम गोलंदाजी. एक चेंडू 2 धावा सामना जिंकण्यासाठी. मनीष पाटील काय बोलशील, हा सामना येऊन ठेपलाय एका चेंडूवर. कारण कौतुक मी तुमचा देखील तितकंच करेन आहे, कारण या सामन्याची रंगत वाढवण्याचे काम तुम्ही केलं. या डावाची रंगत तुमच्या मतातून वाढवली गेली आणि प्रेक्षकांचं मनोरंजन तितक्याच पद्धतीने होते. एका चेंडूमध्ये 2 धावाची गरज कंपल्सरी स्टेज, म्हणजे या 2 धावा तुम्हाला कुठल्याही पद्धतीमध्ये पूर्ण करावंच लागेल जर तुम्हाला विजयाला गवसणी घालायची असेल पुरुषोत्तम एंटरप्राइजेस या संघाला. आणि अडवण्यासाठी मात्र तुम्हाला 1 धावामध्ये अडवावं लागेल. ते म्हणजेच गोलंदाज मार्कवर असेल तर म्हणजेच अजय. 1 चेंडू 2 धावा. कुठं चेंडू होता, झेल आहे स्वीपर कव्हर क्षेत्रात. क्षेत्ररक्षक तैनात केला गेला. झेल स्वीकारतोय. सामना जिंकलाय पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दिवा. अजय या सामन्याचा हिरो.
मॅन ऑफ द मॅच कोणीही असू द्या, पण अजय भोईर आणि व्हीआयपी डायसवर यायचं. थोडे 2 शब्द आपण अजय भोईर यांच्याकडून देखील ऐकणार आहोत. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय तो म्हणजेच मिस्टर कृपेश. मॅन ऑफ द मॅच असेल कृपेश आणि अजय यांनी सुद्धा द्यायचं आहे आमच्या व्हीआयपी डायसवर. तर निश्चित मी मनापासून कौतुक करेन वेताळ स्पोर्ट कोपर संघाचं, ज्या प्रकारे आपण टफ फाईट दिली. निश्चित मित्रांनो तुमचं पण मी एक चांगलं विवरण करेन, ज्या प्रकारे आपण खूप काही छान असं फलंदाजी केली. तर सामनावीर कृपेश आपण यायचे, ज्यांनी अप्रतिम एका धमाकेदार खेळी साकारली. 14 चेंडूमध्ये अर्धशतक पूर्ण केले आणि या स्पर्धेतला पाहतोय आपण स्वतःचं पहिलं आणि चॅम्पियन ट्रॉफीचं दुसरं अर्धशतक ज्याच्या बॅटमधून निघालंय. कृपेश आपण यायचंय, चला. कृपेश मॅन ऑफ द मॅच.